The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यो च वस्य सतं जीवे अपसंधम्ममुत्तमम् ये काहं जीवितं सेयो पश्यतो धम्ममुत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या यशोधरा कॉलनी वैशाली नगर परिसरातील श्रद्धावंत धम्म उपासिका आई इंद्राबाई, त्याचबरोबर श्रद्धावंत धम्म उपासक प्रकाश हरिदास पगारे साहेब आणि श्रद्धावंत धम्म उपासिका मीनाक्षीताई प्रकाश पगारे, त्यांचे सुपुत्र रोहन प्रकाश पगारे आणि त्यांच्या स्नुषा दीपालीताई रोहन पगारे, संपूर्ण पगारे परिवार, भालेराव परिवार, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी तथा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आमच्या मीनाक्षीताई पगारे साहेब यांनी अनेक दिवसांपासून म्हणजे थायलंडला जाण्याच्या अगोदर मला म्हणाले, आम्ही थायलंडला यासाठी येतोय की थायलंड वरून आल्यावर आम्हाला मूर्ती प्रतिष्ठापना करायची आणि त्या निमित्ताने तरी तुम्ही घरी याल, आणि म्हणून अनेक दिवसांपासून त्यांची विनंती होती की आम्ही घरी यावे, भोजनदानाचा चिवरदानाचा स्वीकार करावा आणि धम्मदेशना देऊन उपकृत करावे। आणि आज तो दिन उगवला आणि बघा हे आता असं फील होत आहे मला, तर हॉल तर फारच मोठा आहे बापा, बाबासाहेबांना लय भरभरून दिलं बघा आपल्या लोकांना। कारण गाव कुसाच्या बाहेर राहणारी आपली माणसं, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्यांची थुंकी सार्वजनिक जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यामध्ये मडकं होतं, आपलेच पाय सार्वजनिक जमिनीवर उमटू नये आणि त्याच्यावरती दुसऱ्यांचे पाय ठसे पडून कोणीतरी बाटू नये म्हणून कमरेला झाडू होता, भर उन्हामध्ये दुपारी सूर्य डोक्यावर जेव्हा येईल तेव्हाच घराच्या बाहेर पडावं, असं धर्मव्यवस्थेने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे अत्यंत दुर्लक्षित आणि लाचारयुक्त जीवन जगावं लागायचं। परंतु महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वाट्याला आले आणि कोटी कोटी कुळांचा त्यांनी उद्धार केला बघा। आणि काल जे कंगाल होते, एकदम कुत्र्या समान ज्यांचं जीवन होतं, त्या लोकांना सोन्याचे दिवस त्या महामानवाने आणले बघा। त्या महामानवासाठी आपण साधुकार दिला पाहिजे आणि त्याच महामानवाची पुण्याई बघा
इथे मीनाक्षीताई पगारे आणि आमचे पगारे साहेब पोलीस खात्यामध्ये नोकरी करत आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये त्यांनी एवढं सुंदर मोठं घर बनवलंय, एवढा मोठा हॉल आहे. गृहप्रवेशाला तर आम्ही काय आलो नव्हतो, परंतु आज मी आता तुम्हाला जे म्हणालो की मला असं फील होत आहे की मी बुद्ध विहारात बसलो आहे. कारण तुम्हाला नाव ठेवत नाही बापा, नाही तर असं नका समजू आम्हाला नाव ठेवता का भंतेजी. तुमच्याकडे लय भरभरून असेल, कारण कोणाला काही कंगाल ठेवलं नाही बाबासाहेबानं. फक्त कोणाचं असं लपू लपू ठेवणं चालते आणि कोणाचं आहे ते मस्त एकदम जीवनाचा यथेच्छ उपभोग घेणारे लोक असतात. भगवंतानं त्यांची क्वालिटी शिकवली. तुम्ही प्रवचन ऐका आपल्या चॅनलवर, तुम्हाला कळेल. कारण भगवंताचे उपदेश अनेक आहेत. तर ही भगवंताची मूर्ती बघा, भगवंताचं रूप बघा, प्रतिष्ठापना केली आहे आज. सुंदर असं रूप आहे आणि यामुळे म्हणालो विहाराचा फील येतो आहे. कारण हॉलही आहे. भगवंताची मूर्ती काय छोटी नाही आहे, फार मोठी मूर्ती भगवंताची आहे. आणि भंतेजींचं वेलकम केलं अत्यंत सुंदर प्रकारे. सगळीकडे फुलंच फुलं आणि फुलासारखे तुम्हाला निमंत्रित केलं. आणि म्हणून आपण सर्वांनी एकदा सर्वप्रथम पगारे परिवाराचं टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन केलं पाहिजे. कारण आम्ही पाहतोय भगवंताचं वचन आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 69 वर्षांपूर्वी भगवंताचा धम्म दिला, बुद्धाचा धम्म दिला. किती वर्ष झाली? 69 वर्ष झाली बघा कंप्लीट. 14 ऑक्टोबर 1956 ला नागांच्या नागभूमीमध्ये म्हणजे नागपुरात आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म देऊन त्याला जवळपास 69 वर्ष पूर्ण झाले. आणि आम्ही जेव्हा आज खेडो पाडी शहरात नगरात तांड्यावर जिकडे कुठे धम्मप्रचारार्थ जातो तर परिवर्तन घडलेले घडविणारे किंवा परिवर्तन ज्यांनी स्वतःमध्ये करून घेतलंय, आपल्या परिवारामध्ये करून घेतलंय, असे फार कमी लोक दिसतात. आणि जे भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर, त्यांची संख्या जास्त दिसते. फक्त 14 एप्रिलात म्हणते बोलो रे बोलो जय भीम. इकडून आला जय भीमन, तिकडून आला जय भीमन. बघता काय सामील व्हा. कोणतं बळी येते एका दिवशी, ते भी काहीतरी पोटात टाकून लय बळी येते. मिरवणूक लय भारी निघते आणि दुसऱ्या दिवशी झोपलेलं राहते. बा तुम्ही नाही, तुमचे लेकरे तसे नाही, तुम्ही लय चांगले आहे, तुम्हाला म्हणत नाही. पण असे काही लोक बिलकुल ध्यानावर नाहीत आणि काही लोक फार चांगले आहेत बघा, सिलवान आहेत, गुणवान आहेत, भिक्षू संघाच्या संपर्कात असतात, विहारामध्ये जातात, दान पुण्य करतात, सील पालन उपसत पालन करतात आणि आपल्या जीवनाचा उद्धार करतात, आपल्या मुलाबाळांचाही उद्धार करतात आणि समाजाभिमुख होऊन जीवन जगत असतात, धम्मप्रचारासाठी सहकार्य करत असतात. आणि त्यांच्यापैकी आपला पगारे परिवार आहे. दोघेही पती पत्नी वेळातला वेळ काढून, त्यांना सुट्ट्या भेटत नव्हत्या आणि कशा तरी सुट्ट्या काढून ते थायलंडला आमच्या बरोबर आले आणि दोघांनीही थायलंड पाहिलं. इथे बसलेल्यांपैकी सुद्धा तुम्ही अनेक फॉरेनर आहात. फॉरेनर म्हणजे जे बाहेर जाऊन आले विदेशामध्ये ते सगळे फॉरेनर आहेत. तसे तुम्ही गोरे गोमटे आहे, तर काय फॉरेनर हे गोरे गोमटेच असतात. आणि म्हणून थायलंड देश यांना विचारा तुम्ही, भल्या मोठमोठ्या मूर्त्या सगळीकडे, विहार म्हणाल तर प्रचंड कितीतरी एकरवरती विहार आहेत. त्यांच्या मूर्त्या, स्तूप, चैत्य, सोन्याच्या मूर्त्या बघा, एकदम भरीव मूर्त्या सोन्याच्या तुम्हाला थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आम्ही आता श्रीलंकेला पण जाऊन आलो, 16 तारखेलाच रिटर्न आलो. हे लोकांना धम्म सहली यासाठीच म्हणून असतात की लोकांना प्रेरणा मिळावी आणि भंतेजींचे प्रवचन वगैरे ऐकायला मिळतात म्हणून लोकांची फार रीग आमच्याकडेच असते बा. तर त्याच्यामुळे आता पण बुद्धगयेचा टूर होता आमचा, तर आम्ही काही बुकिंग सुरू केली नाही. तर लोकांना फक्त काही दिवसांपूर्वी आम्ही मेसेज टाकला होता स्टेटसला की ज्यांना बुद्धगयेला यायचंय त्यांनी नाव नोंदवावं. तर नाव एवढे नोंदवले की 4-5 गाड्या भरतील. अजून बुकिंग केली नाही सुरू, आता ती कॅन्सल होते का काय असं वाटत आहे टूर, कारण कामाचा व्याप फार वाढलाय. आता उद्या 26 जानेवारीला आपल्या औरंगाबाद शहरामध्ये रोजाबाग N12 सिडकोला मेन रोडवरती आपण सिडको कडून भूखंड विकत घेतला आणि त्या विकताच्या भूखंडावरती 4 मजल्याचं एक सुसज्ज असं बुद्ध विहार अर्थात द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं आपण बांधकाम करणार आहोत. आणि बोलण्याच्या ओघात तुम्हाला सांगतो म्हणून मूळ पत्रिका देतो बाबा, तुम्ही सर्वांनी तिथे यावे यासाठी. तर ऐकताय ना, खाली आवाज येतोय ना? हा, आपला आवाज लय जाडा भरडा. आमच्या आईनं ते दातवण घालू लय आमची फ्रिक्वेन्सी आवाजाची वाढवून ठेवली लहानपणी, पण विदाऊट माईक काही आवाज येते. तर बघा, मी आता मगाशी जे तुम्हाला म्हणालो, सर्वच लोक धार्मिक नसतात. काही लोकांना
बालपणाचाच बुद्ध बाबासाहेबांचा विचार मिळतो. तर काही काही लोकांना मध्यवय झाल्यावर उमजते, समजते आणि जाग येते किंवा त्यांच्याकडे तेव्हा धार्मिकता येते कोणामुळे तरी. आणि काही काही लोकांना म्हातारपणामध्ये बुद्ध धम्म संघाचं दर्शन होते. दर्शन होते म्हणजे की ते समजते, त्याची जाणीव होते की बुद्ध महान आहे, धम्म महान आहे, संघ महान आहे, बाबासाहेबांचा त्याग आहे वगैरे वगैरे. आणि काही काही लोकांच्या गौऱ्या जातात तरी कळत नाही. बघा हे सांगतो तुम्हाला. वाईट नका वाटू देऊ बापा, बारीक तोंड कोणी करू नका, तुम्ही नाही तसे. पण पाहतो समाजामध्ये की खरंच बघा तुम्ही, बाल्या बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचं घरदार मोठमोठ्या खोलीत. आणि आम्ही बदल केला याच्यामध्ये, अगोदर 10x10च्या खोलीत म्हणत होतो आम्ही, पण हे घर पाहतो मोठमोठे, तर म्हणून मग बदल केला त्या म्हणीमध्येच आम्ही डायरेक्टली की बाल्या बाल्याची माय, बाल्याची बहीण, बाल्याचं घरदार सगळं मोठमोठ्या खोलीत आणि समाज गेला म्हणजे चुलीत. काहीच देणं घेणं नसते बघा. बिलकुल जाईपर्यंतच बुद्ध बाबासाहेबांचा वापर कार्यक्रमापुरताच करते फक्त असे लोक आहेत. आणि म्हणून भगवंताचं वचन आहे, काही काही लोकांना आईच्या उदरात असतानाच धम्म मिळतो, काही काहींना बाल्य वयात धम्म मिळतो, काही काहींना तारुण्यात धम्म मिळतो, काही काहींना मध्य वयात धम्म मिळतो, काही काहींना म्हातारपणात धम्म मिळतो आणि काही काहींना धम्म मिळतच नाही बघा. म्हणजे जसे आले कोरे तसे कोरेच जातात बघा बिलकुल. आणि त्यामुळे एकदा भगवंताच्या काळामध्ये अधिक बोलणार नाही आम्ही, कारण परवाला प्रोग्राम आहे त्याच्यामुळे कसं तरी आज आलो इथे. म्हणून तुम्हाला एक भगवंताच्या भगवंताच्या काळामध्ये घडलेला एक किस्सा सांगतो तुम्हाला की उशिरा धम्म कोणाकोणाला कसा मिळतो, किंवा जर परिश्रम केले जीवनामध्ये, सजग राहिलं, सावध राहिलं तर धम्माचा लाभ कसा होतो या संदर्भातला एक सुंदर असा. कारण जीवनामध्ये सुधारणा करून घ्यावी, आपण आपल्या जीवनामध्ये सुधारणा करून घ्यावी वेळीच, असं भगवंताचं वचन आहे. कारण भगवान म्हणाले जीवन छोटसच आहे. जीवन कसं आहे? छोटसच आहे. आपल्याला वाटते लय मी 100 वर्ष जगलो पाहिजे, मी 150 वर्ष जगलो पाहिजे, कोणाला तर वाटेल बापा 500 वर्ष जगलो पाहिजे. हे वाटणं वेगळं आणि हकीकत मध्ये आपले हात, पाय, डोकं, पोट, अवयव, 32 अवयव काय काय म्हणतात हे ज्याचं त्यालाच माहिती. हे आमचा रोहन म्हणे रात्री पडलो म्हणे भंतेजी मी कशावरून. डॉक्टर म्हणे बा घात्या पित्या घरचा आहे म्हणून तुला काही झालं नाही तर कंबरनं मोडलं असतं म्हणे, नाही का. तर ते जीवनाचा काही भरोसा नाहीये बघा. आपले डोळे कधी कामातून जातील, कान कधी कामातून जातील, हृदय कधी कामातून जाईल, किंवा किडन्या कधी कामातून जातील, कंबर कधी कामातून जाईल, गुडघे कधी कामातून जाईल, सांगता येते? निश्चित आहे याचं काही आहे का? कशाच निश्चित नाही. ही 3.5 हाताची काया बस या क्षणाला आपल्याला वाटते बस या क्षणापुरतीच तशी आहे, पुढच्या क्षणात हे काय धोका देईल की काय होईल हे सांगता येत नाही. हे भगवंताचं वचन आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. कारण आपण नो गॅरंटी मध्ये आहोत, प्रत्येक जण नो गॅरंटी मध्ये असतो. म्हणून सोना नावाची एक मुलगी सावकाराच्या घरात जन्माला आली होती भगवंताच्या काळात. सोना नाव होतं तिचं, तुम्ही ऐकलं असेल माहित नाही आपल्या चॅनलवरती. तर सुंदर अशी प्रचंड एकदम गर्भ श्रीमंत व्यक्तीच्या घरात तिचा जन्म झाला. श्रावस्ती मधली घटना आहे बघा, तुम्हाला सांगतो. तर तिचा जन्म झाला, लाडा कौतुकाने तिला वाढवलं माता पिताने, आणि मग तिचा लग्न समारंभ झाला. लग्न लावून दिलं आई वडिलांनी. लग्न लावून दिल्यानंतर ती अशा घरी गेली की ज्या घरचे लोक श्रीमंत होते पण एवढे काही धार्मिक नव्हते. इकडे फार धार्मिकता होती, कारण श्रावस्तीला आपले भगवान राहत होते ना, 20-25 वर्ष राहिले भगवान. तर श्रावस्तीतले भरपूर लोक श्रद्धावंत होते, धार्मिक होते. मग हिची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होती, हिचा जो पती होता त्यांची पण बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होती. पण संसाराचं गणित कधी कसं बिघडेल किंवा कधी कसा वळण घेईल हे सांगता येते का? कधी कधी काही काळापर्यंत संसारामध्ये सगळीकडे हास्यच हास्य असते, आनंदच आनंद असते, आणि समजा कोणाच्या वाट्याला येऊ नये कधी असा गतिरोधकही येतो की तेव्हा हसणं, आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात बघा. आणि मग रडणं, टेन्शन, ताण, परेशानी, त्रास ह्या गोष्टी वाट्याला येतात बघा. आणि ते कोण कसं कुठून येईल घेऊन ह्याची पण शाश्वती नाही आहे. आणि त्यामुळे मग त्या सोनाचं लग्न झालं. लग्न झाल्यावर काही दिवस गेले तर तिला 10 पुत्र झाले. किती झाले? 10 पुत्र झाले. आजही आहेत कोणाकोणाला असे, तुम्हाला नसतील बापा, काही विशेष काही नाही आहे, असं भरपूर पुत्राचे असतात. बहुपुत्रिका म्हणून तिला नाव पडलं बघा. तिला काय नाव होतं? ती म्हणजे काय नाव पडलं?
बहुपुत्रिका असं पालीमध्ये तिला म्हटलं, म्हणजे बहुपुत्रिका. का 10 मुलं झाले ना, मग ते 10 मुलं झाले त्यांनी लाडा कौतुकाने वाढवले, जसं तुम्ही वाढवता तुमच्या मुलांना. कारण एक तर धनाचं सुख गृहस्थांच्यासाठी फार आनंददायी असते, आणि दुसरं संततीचं सुख. लेकरू बाळ झाल्यावर जो आनंद असतो, तर त्या वेदनेमधूनही निघणारा जो आनंद असतो, त्याच्या पुढे त्या वेदना त्रास काहीच नसतात, याचा तुम्ही अनुभव घेत असाल. आणि त्यामुळे ती बहुपुत्रिका म्हणून सोनाजी ओळखल्या जात होती. तिचे 10 मुलं लहानाचे मोठे झाले. आई वडिलांचं कर्तव्य म्हणून त्यांनी मुलांचं आपल्या लग्न वगैरे करून दिलं. सगळ्यांना बायका झाल्या, लेकरं झाले. वेल मांडवाला गेला, 5चे 50 झाल्यावर काय राहते, वेल मांडवालाच जाते. मग वेल जसा मांडवाला जाते की नाही, तसा तसा कोणाचा कार्यक्रम बिघडते. बघा, तुमचा नसेल बिघडलेला, बिघडू देऊ नका. पण वेल जसा मांडवाला जाते, तशी आपलीच अवलाद, आपलेच मुलं आई वडिलांच्या बद्दलचं अगोदरचं जे प्रेम होतं ते कमी कमी होत जाते कोणाकोणाचं. बघा, तुम्हाला म्हणत नाही इकडं तिकडं पाहू नका बापा, आम्हाला काही माहित नाही, पण सांगतो तुम्हाला. कारण मला एक दिवस एक आई म्हणे, तुमच्यात नाही बसलेली ती, पण लय धार्मिक आई आहे, आपल्या इथं औरंगाबादलाच राहते. बनतेजी म्हणे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी म्हटलं बा, मी काहीच म्हणत नाही, भगवंताचंच वचन आहे, तर सांगा काय म्हणता ते खरं आहे. तर ते म्हणे, तुम्ही जे म्हणता का नाही गणित बिघडते, खरंच तसं झालं म्हणे. लग्न झालं म्हणे पोराचं बा, 6 महिने झाले, आणि काय इंजेक्शन दिलं, कोणत्या गोळ्या दिल्या, कोणत्या काय माहित नाही म्हणे. बनतेजी, माझ्या हात तर लय आवडायचं म्हणे अगोदर पोराला माझ्या. बाहेर गेला की लय, मम्मी जेवली का तू, तब्येत बरी आहे काय तुझी, आराम कर, मम्मी काम करू नको, कामवाल्या बाईलाच काम करू दे, वगैरे 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 लय होतं म्हणे. आता काय झालं म्हणे, म्हणते मला विचारतच नाही म्हणे. म्हणते आणि लय काय काय परेशानी सांगत. अशा लय माझ्या आया बहिणी आणि भरपूर घराघरामध्ये बघा फार वाईट परिस्थिती आहे. तसं त्या सोनाच्या घरामध्ये पण झालं बघा. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्या वर्तमानात होत असं काही नाही आहे. ह्या भूतकाळातही होत होत्या आणि भविष्यातही होत राहतात. याला अपवाद कोणी नाही आहे. फक्त कोणाची झाकलेली आणि कोणाची उघडी, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे. आणि त्यामुळे तिच्या वाट्याला असे दिवस आले. नंतर सुरुवातीचं जीवन फार चांगलं होतं, नवरा प्रेम करत होता, पण नंतर पोरांचे लग्न झाले, आणि लग्न झाल्यानंतरच काही दिवसानंतर पती तिचा मरण पावला, आणि ती म्हातारपणाकडे वाटचाल तिची सुरू झाली. आता म्हातारपणाकडे ज्यांची वाटचाल सुरू होते का नाही, तर त्यांच्या वाट्याला प्रामुख्याने 2 दुखणे सुरू होतात. एक तर शारीरिक, शरीर साथ देत नाही. हा जठराग्नी जो आहे ना आपला, जे अन्न पचवते, तो 40 नंतर कमकुवत कमजोर व्हायला सुरुवात होते. आपलं जे ब्लड प्युरिफाय होण्याचं जे काही सिस्टम आहे की नाही, त्याला बीपी वगैरे तुम्ही म्हणता, ते पण कमजोर व्हायला सुरुवात होते. आपली जी शुगर आहे ना शरीरामध्ये जी असते ती इनबॅलन्स होते. ह्या सगळ्या गोष्टी, आपले गुडघे असतील, याचे जॉईंट वगैरे, हातापायाचे सगळं काही ते कमजोर होते, आणि म्हणून शारीरिक एक दुखणं. आणि दुसरं, जर घरचे सगळे लेकरं बाळ, सुना, नातू पुतू, नवरा काय जे असेल ते व्यवस्थित भेटले तर ठीक, नाहीतर जर व्यवस्थित नाही भेटले तर ते एक मानसिक दुखणं. किती प्रकारचे दुखणे आहेत प्रामुख्याने जर पाहिले तर? एक तर शारीरिक दुखणं आहे, त्याच्यामुळे परेशान राहतात लोक, आणि दुसरं, जर संसारातले लोक बरोबर भेटले नाही तर मानसिक दुःख. कारण पदोपदी वाटते की बा माझंच घर आहे, माझेच लेकर आहे, माझंच सगळं काही असून मला मग सगळं काही त्रास होतोय, मला मनस्ताप होतोय, पश्चाताप होतोय, अपमानित केला जातो वगैरे वगैरे. तसं सोनाच्याही वाट्याला आलं. बस सोनाच्या वाट्याला आलं, ती म्हातारपणाकडे झुकली होती, आणि मग तिने विचार केला, सॉरी याच्यामध्ये एक मिस्टेक सांगितली मी, की तिचा पती जो आहे मरण पावला असं सांगितलं. पती मरण नाही पावला तिचा पती हे घरचं वातावरण सगळं पाहून त्याची बुद्ध धर्मावर श्रद्धा होती, म्हणून तो भगवंताकडे गेला आणि भगवंताकडे जाऊन भिक्खू बनला. आता भिक्खू बनल्यानंतर हिला सांगितलं की बा तू आता जबाबदारी पहा, घरदार सगळं काही सांभाळ. ती म्हणाली ठीक आहे. काही वर्ष लोटले, काही वर्ष हिनं व्यवस्थित सगळं सांभाळलं, परंतु आता 10 सुना आणि 10 लेक एकाच विचाराचे असतात का? नाहीच म्हणाल बापा. हो काय म्हणाल तुम्ही? घर घर की कहाणी लय डेंजर आहे, आणि त्यामुळे बघा आता 1-2 असल्यावर परेशानी होती इथं कोणाकोणाची. हे म्हणते खरंच आहे म्हणते तर तिथे 10 असल्यावर मला सांगा कितीच फजिती होत असेल. आता तर लय अवघड झालं बघा. मनुष्य प्राणी जो आहे की नाही, माणसांचं मनुष्य प्राणी जेवढा धनाने मोठा होत चाललेला आहे आजच्या घडीला,
मनुष्य प्राणी जेवढा धनाने मोठा होत चाललेला आहे तेवढा मनाने कंगाल होत चाललेला आहे बघा. माणसाची माणसाला किंमत राहिलेली नाही आहे बघा. कोणी कोणाला विचारायला तयार नाही, कोणी कोणाला वेळ द्यायला तयार नाही, कोणी कोणाला प्रेम आदर द्यायला तयार नाही. मेरीच सुनोन मेरीच गुण गिनो आणि मीच बरोबर आहे असं प्रत्येकाला इथे वाटायला लागलं. म्हणून घरामध्ये मोठं दुखणं आहे बघा. तर मग तिचा पती भंतेजी झाला. भंतेजी झाल्यानंतर हिने काही दिवस संसार चालवला, सगळं काही ठेवण जे काही आहे पाहुणे रावणे घरातलं सगळं व्यवस्थित केलं. पण नंतर मात्र तिच्या गोष्ट लक्षात येऊ लागली की घर माझंच आहे. ज्या लेकरांना मी लहानाचं मोठं केलं, वाढवलं नाही का, खाऊ पिऊ घातलं, नातांना मांडीवर खेळवलं मी, ते नातू पण आता मोठे झाले, नाती पण मोठ्या झाल्या. परंतु ज्याचे त्याला कामं लागले, आता ज्याचे त्याचे विचार वाढले, आता वेगवेगळ्या प्रकारचे झाले आणि आता माझ्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. मला कोणी आजी म्हणण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे, मला कोणी आई म्हणण्यासाठी पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे. अशी वेळ त्या सोनावरती आली. आणि साहजिकच आहे, अशी जेव्हा कोणावर वेळ येते ना तेव्हा धन दौलतीचा जो आनंद आहे तो राहत नाही बघा. राहते कितीही धन दौलत असेल पण घरचेच लोक, आपलेच दाता आणि आपलेच ओठ जर आपल्याला परेशान करत असतील, त्रास देत असतील तर ती धन काय कामाचं? देईल आनंद ते धन आपल्या घरातलं? नाही देत बघा. फार परेशान, पश्चातापाचे अश्रू गाळतात. तुम्हाला काय सांगू, बहुतेक लोक पश्चातापाचे अश्रू गाळतात आणि त्यामुळे सोनाच्याही वाट्याला तसे दिवस आले आणि ती उगून गेली. तिला वाटलं की नको बा, आजही बरेच लोक असतात आणि ते कधी कधी बोलून दाखवतात, भंतेजी आम्हाला भंतेजी बनवता का, नाही तर माताजी बनवता का भंतेजी. मी म्हणतो काय झालं माय, काय झालं बाबा. मग ते बिचारे आता कोणाला सांगू शकत नाहीत. मग आमच्यासारखे कल्याण मित्र कोणी असेल की जे दुसरीकडे कुठं पाखडू शकत नाहीत, कारण आपल्याकडे लोक असे असतात समाजामध्ये की समजा कोणाला सांगितलं की आमच्या घरात असं असं आहे हो, ते म्हणते बसा चहा वगैरे घेता, आमच्या घरात लय चांगलं आहे हो, आमचा नवरा काय मारत नाही काय नाही, आमच्या घरचे लय सासूले चांगले आहे, सुनेले चांगली आहे वगैरे वगैरे. तर घरात ढणका जरी पेटला असेल तर दुसऱ्याला फितवण्यासाठी म्हणते असं अरे लय मारले हो, अरे बाप एवढे वळ, आणि 6 महिने ह्याला लग्नाला एवढा त्रास सासू देते, एवढा जायचा, तू राहूच नको तू जागे. तुम्हाला कधी कोणी म्हणलं असेल तर अशा लोकांचं ऐकू नका. असे लोक मूर्ख आणि अज्ञानी या जगात लोक जास्त असतात. भगवान म्हणाले आपलं गणित आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याकडून चुका होत असतील तर त्या आपण कबूल केल्या पाहिजे, त्या मान्य केल्या पाहिजे, त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. नाही तर आपल्या एका व्यक्तीच्या चुकीमुळे साऱ्या घराची राख रांगोळी होती बघा कधी कधी, आणि ती कोणालाच परवडत नाही. म्हणजे एखादी सूनबाळ असेल तर तिच्या माहेरी ते परवडत नाही. एखादा कोणता प्रॉब्लेम वरून लय जर धनका जाळ पेटला तर आणि तिच्या सासरी पण ते परवडत नाही. म्हणून आपल्या चुका जर होत असतील तर त्या आपण मान्य केल्या पाहिजे, स्वतःला सांगितल्या पाहिजे, त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. कोणी पण असो, घरातली एक व्यक्ती नाही, कारण एका व्यक्तीच्याही चुकीमुळे घराची राख रांगोळी होते आणि मग एवढं रडणं पडणं परेशान ताण आणि त्यात आजार असतील तर त्रास होतो. म्हणून सोनाच्या वाट्याला ती वेळ आली आणि सोनाला एक दिवस असं वाटलं, ती धार्मिक होती, बुद्ध धम्मसंघावर तिची श्रद्धा होती, तिने काही भांडण तंटा वाद केला नाही, घरामध्ये कोणाला बोलणारी नव्हती, तिच्यात सहनशीलता होती. आणि तिने एक दिवस मग भगवंताला येऊन विनंती केली, भगवान मला पण इच्छा आहे, मला भिक्खुनी बनवता का. भगवान आपले दिव्य ज्ञानी म्हणजे परचित्त ज्ञानी. भगवंतानं तिला स्कॅन केलं, तपासलं आणि भगवंतानं पाहिलं ते तिला की अरे हिला खरंच परेशानी आहे, घरचे लोक काही व्यवस्थित त्रास देतात वगैरे वगैरे. आणि भगवान आपले करुणामय असतात. भगवंतासारखं कोणी नसते. यं किंची रतनं लोके विज्जती विविधा पुथु रतनं बुद्ध समंग नत्थी, रतनं धम्म समंग नत्थी, रतनं संघ समंग नत्थी, तस्मा सोत्थी भवन्तु मे किंवा तस्मा सोत्थी भवन्तु ते असं म्हटलं. म्हणजे बुद्धा समान रत्न या जगात कोणतंही नसते, बुद्ध श्रेष्ठ असतात. म्हणून इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती असं आपल्या भगवंताला म्हटलेलं आहे. विशिष्ट प्रकारच्या 9 गुणांनी ते युक्त असतात, त्यांच्यासारखं कोणी नसते. आणि म्हणून महाकरुणा गुण हा भगवंतामध्ये असतो प्रत्येकाच्या प्रती, आणि त्या सोनाच्या प्रती सुद्धा करुणेचा भाव भगवंताच्या मनात आला आणि तिला दीक्षा दिली आणि ती भिक्खुनी बनली. आता भिक्खुनी बनली तर म्हातारी होती, शरीर थकलेलं होतं. आता शरीर थकलेलं असल्यावर ध्यान करायला त्रास होतो बघा. आता हे जे बसले ना सोफ्यावर इकडं तिकडं, यांची व्हॅलिडिटी समजा
म्हणजे गुडघ्याची बा, फक्त गुडघ्याचीच म्हणतो. आता एज बार झाली, गोळ्यावर तुम्ही टॅबलेट्स बघितलं, त्या टॅबलेट्सवर खाली लिहिलेलं असतं एक्सपायरी डेट. तर एक्सपायरी डेट आता समजा ज्यांना बसता येत नाही असं मांडी घालून, तर एक्सपायरी डेट आलेली असते जवळ गुडघ्यांची कमरेची, म्हणून बसता येत नाही. तर मग त्या सोनाच्याही गुडघ्यांची एक्सपायरी जवळ आली होती, तिला गुडघ्यांचा त्रास होत होता. म्हातारपणामध्ये जर धम्म मिळाला जरी तर तो सुखद अनुभव देईलच, परंतु तारुण्याच्या तुलनेमध्ये म्हातारपणात त्रास होतो बघा. आता यांना म्हटलं खाली बसा ध्यान करा, तर 5 मिनिटं जर बसलं तर कंबर आणि गुडघे म्हणतील उठ, कशाचं ध्यान कशाचं काय, कंबरड मोडून गेलं का, कुठे ध्यान करत बसावं का, नाही का. ज्यांनी कधी डोळे बंदच केले नाही झोपीच्या व्यतिरिक्त, त्यांना म्हटलं डोळे बंद करा, डोळे बंद केले, इकडे पाहा इकडे पाहा, डोळेच बंद कधी केले नाही, त्याला सवय लावली नाही. शरीराला जशी सवय लावली तसं शरीर आपलं बरोबर काम करते, कोणाचंही शरीर असो, कारण सवयी फार महत्वाचे असतात. म्हणून भगवंताने म्हणाले शरीरालाही प्रशिक्षित करा, या वाणीलाही प्रशिक्षित करा आणि आपल्या मनालाही प्रशिक्षित करा, त्याला प्रशिक्षण द्या. कारण कर्म 3 अंगाने घडते मनुष्याकडून, एक तर वाणीद्वारे, दुसरं मनाच्या द्वारे आणि तिसरं या शरीराच्या द्वारे कर्म घडते. कर्माचे 2 प्रकार सांगितले, एक तर कुशल कर्म घडते आणि नाहीतर अकुशल कर्म घडते. आणि म्हणून सोना म्हातारी झाल्यानंतर भिक्षुणी झाली, तर भिक्षुणी झाल्यानंतर तिला गुडघ्यावर बसल्यावर म्हणजे आपलं गुडघ्यावर बसून वंदन करताना त्रास होत होता, मांडी घालून बसून ध्यान करताना त्रास होत होता, चंक्रमण करताना चालताना तिला त्रास होत होता. पण ती दीक्षा घेतल्यानंतर विहारातल्या ज्या भिक्षुणी होत्या, ज्या नवीन होत्या, त्या तिला डिवचत होत्या, चिडवत होत्या. अरे हिला गुडघ्यावरती बसून वंदन करता येत नाही भगवंताला, अरे हिला ध्यानालाही बसता येत नाही, हिला चंक्रमणही करता येत नाही, हिला स्मरणही जास्त राहत नाही, वगैरे वगैरे चिडवत होत्या, डिवचत होत्या. एकदम तिला गिल्टी फील होत होतं की अरे गड्या उशिरा मी भिक्षुणी झाले तर हे काही बरं नाही. आणि मग तिने एक दिवस बसून विचार केला की भगवंत आपले जे आहेत, जेव्हा ज्ञान प्राप्तीसाठी बुद्ध गयला बोधिवृक्षाखाली बसले, तेव्हा त्यांनी संकल्प केला होता की चाहे रक्त आटेल, चाहे हाड झिजून जातील, परंतु मी मात्र माझं हे आसन सोडणार नाही. आणि भगवंताने ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं, म्हणून मी सुद्धा माझ्या शरीराला कितीही जरी त्रास झाला तरी मी संकल्प करतो की माझं जे ध्यानाचा संकल्प आहे, काया वाचा मनाचा संकल्प आहे, तो मी मोडणार नाही. आणि तिने तेव्हापासून भगवंताकडून कर्मठाण घेतलं आणि ध्यान करत होती. चालता बोलता उठता ध्यान करत होती, चंक्रमण करताना ध्यान करत होती. आणि असाच एक दिवस किचन मध्ये, तिथे पाणी तापवायचे ते बाथरूम वगैरे होतं की नाही, तिथे असतानाच तिला अर्हत पदाचा लाभ झाला बघा. आणि ती अर्हत झाली, दुःख मुक्त झाली. तीनही तृष्णा तिनं नायनाट केला, नष्ट केला आणि ती अर्हतापैकी एक झाली. भगवंताच्या काळात घडलेली घटना मी तुम्हाला सांगितली, ही काही मनची घटना वगैरे नाही आहे. या घटनेतून तुम्हाला एकच सांगतो की जीवनामध्ये हे धन दौलत श्रीमंती लेकरं बाळ नातेवाईक परिवार कितीही असून हा तर तात्पुरता आनंद देतातच तुम्हाला, पण जर याच्या सोबत धम्म नसेल, बुद्ध नसेल, धम्म नसेल, संघ नसेल, मनावर संयम नसेल, वाणीवर संयम नसेल, शरीरावर संयम नसेल, आपल्यामध्ये धार्मिक भाव नसेल, दान पुण्याचा भाव आपल्याकडे नसेल, शील पालनाचा भाव आपल्याकडे नसेल, ध्यानाचा भाव नसेल, तर उतरत्या जीवनामध्ये काळामध्ये पश्चाताप आल्याशिवाय दुसरं मनुष्याकडे काहीच राहत नाही. आणि म्हणून पश्चातापाचं आयुष्य जगण्यापेक्षा आपण धार्मिक जीवन जगू शकलो पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं याच जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपणच सुधारणा करून घेतली पाहिजे वेळीच, नाही तर पश्चातापाची वेळ आपल्या वाट्याला येते आणि येते. आणि म्हणून सोनाची ही स्टोरी तुम्हाला सांगितली. आमच्या मीनाक्षी ताई आणि पगारे साहेब, म्हणजे असं म्हणत नाही बापा, हे फार धार्मिक आहे, श्रद्धावान आहे, त्यांची सुनबाई पण फार चांगली आहे, दीपाली ताई आणि रोहन हे फार चांगले आहेत. आणि त्यामुळे पण हे असे जे डोस असतात, हे धम्माचे डोस फार जरुरी असतात. कारण आम्ही सगळीकडे जेव्हा फिरतो ना, लोकांकडे पाहतो बघा, कारण तुम्ही मायबाप आहात, चेहरा पाहिला की स्कॅन करते बघा ऑटोमॅटिक, कारण हा आपला डिस्प्ले आहे. आणि 5 CCTV कॅमेरे लावलेले आहेत शरीराला, कान नाक डोळा हे जे काही आहे ना,
5 पंचेंद्रिय सीसीटीव्ही लावलेली आहे, त्याच्यावर बाहेरचा जो काही परिणाम होत असतो ते इकडे दिसते. काही काही लोक असे बघतात हो आणि बघून असे एकच मोड, कारण एवढं दुःख असते की ते शेअर करू शकत नाही. म्हणून असं कोणी सांगत असताना असे मुके बसतात, ते जातात त्या विश्वात. अरे हो गड्या, माझ्या सोबत असंच घडते हो. आणि सांगावं तर कोणाला सांगाव, कारण सांगितलं की तिकडून मार मुक्का, आणि नाही सांगाव तिकडून लय त्रास आहे कोणाकोणाचा. आणि त्यामुळे आज इथे ही बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना, भगवंताच्या रूपाची प्रतिष्ठापना केल्या गेली आहे. सुंदर असा कार्यक्रम पगारे परिवाराने घडवून आणला. त्यांच्या परिवारामध्ये सुंदर अशी भगवंताची ही जी काही मूर्ती प्रतिष्ठापित केली, बुद्धाचा विचार सदोदित आपल्या परिवारामध्ये कायमस्वरूपी राहो, आपल्याला सुख शांतीचं जीवन त्या माध्यमातून प्राप्त होत राहो. आणि सोनात हिरी जशी परिवर्तित झाली आणि तिने आपल्या जीवनामध्ये स्वतःला जसं धार्मिक बनवलं आणि बुद्धाच्या मार्गावर चालून जसं तिने अर्हत पदाचा लाभ करून घेतला, तर आज पगारे परिवाराने भंतीजीला जे काही भोजन आदी दान देऊन पुण्य संपादन केलेलं आहे, या पुण्यकर्माच्या प्रभावाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने पगारे परिवारात सुद्धा मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करीत असताना सरते शेवटी पुन्हा एकदा आपणास निमंत्रण देतोय, सूचना करतोय. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून रोझाबाग N12 सिडको दिल्ली गेट हडको कॉर्नर रोडवर आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवर या इमारतीचा भूमिपूजन समारंभ पूज्य भिक्षू संघाच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादाने संपन्न होणार आहे. तेव्हा आपणही त्या कार्यक्रमासाठी यावे आणि ज्या श्रद्धावंतांना श्रद्धेने या होणाऱ्या धम्म कार्यासाठी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी धम्म कार्यासाठी दान पुण्य करायचं असेल तेही करू शकतात आणि पुण्य संपादन करू शकतात. तर एवढे बोलून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं